ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्हाला आणि रक्षुनी धरा, प्रिय येशू, धन येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन येशू, भयवारी हो थारा. परिसोनी आम्ही अनुसरतो, दूरी दुरित करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. जवळी मी घेई दीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू, धन येशू, तू स्वदुखे तारिले. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यशया 53, 3-5 ही वचने. यशया 53, 3-5 ही वचने. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि आम्ही त्याला मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग यशाचं पुस्तक, त्याचं 53 अध्याय 3-5 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या विषयी आपण बघतो की ज्याला सर्वांनी तुच्छ लेखले, मनुष्याने ज्याला टाकून दिले, जो क्लेशाने व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही देखील मानले नाही. पण खरोखर आमचे सर्व व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पीडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालेले आहे. खरोखर येशू ख्रिस्त या जगात आला आणि सर्वांचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. जी शिक्षा आम्हा मनुष्यास
होणार होती ती सर्व त्याने स्वतःवर घेतले. तो आमच्या अपराधामुळे घायल झाला आणि आमच्या प्रत्येक दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देण्यासाठी त्याला शिक्षा झाली आणि त्याने आमच्यासाठी 39 फटके खाल्ले. त्याला बसलेल्या प्रत्येक फटक्याद्वारे आम्हा सर्व मानवजातीस आरोग्य प्राप्त झालेले. खरोखर प्रियानो, मनुष्य पापात जगत असता परमेश्वराने पाहिलं की मी बनवलेला मनुष्य पापात नाशात आहे आणि स्वतः परमेश्वर येशू ख्रिस्त या जगात आला. त्याने सर्व मानव जातीसाठी त्या क्रूसावर आपलं प्राण बलिदान केलं. प्रत्येक मनुष्याच्या अपराधामुळे तो घायल झाला. आमच्या सर्व दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आम्हाला शांती देण्यासाठी त्याने स्वतः शिक्षा सहन केली आणि त्याने फटके खाली. त्याला बसलेल्या प्रत्येक फटक्याद्वारे आम्हास आरोग्य प्राप्त झालेले. होय माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व काही त्याने आमच्यासाठी पूर्ण केलेलं आहे. त्याने आपल्या रक्ताचं मोल देऊन किंमत चुकवलेली आहे. जो कोणी आज त्याच्या नावामध्ये पित्याकडे मागतो त्याला ते सर्व प्राप्त होणार आहे. कारण परमेश्वरानं तुमच्या आमचे दुष्कर्म पाप सगळं काही त्याने स्वतःवर घेतलं आणि तो क्रूसावर बलिदान झाला. या त्या परमेश्वराकडे त्याला सांगा, परमेश्वर आमच्या अपराधाची क्षमा करेल. आपण प्रार्थना करूया. वेळेस स्वर्गीय देवा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येतोय. तुला धन्यवाद देतोय प्रभू. खरोखर परमेश्वरा, आम्ही पापी असता, अपराधी असता, आमचे पाप, आमचे व्याधी, आमचे क्लेश त्याने वाहिले, स्वतःवर घेतले. परमेश्वर बाप्पा, त्याने येशू ख्रिस्ताने आम्हा प्रत्येकासाठी किंमत चुकवलेली आहे. त्याच्या नावामध्ये आम्हाला आरोग्य आहे. त्याला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. होय परमेश्वरा, जे दुःखात आहेत, जे तकलीफमध्ये आहेत प्रभू, जे आजारात आहेत प्रभू, परमेश्वर बाप्पा, त्या प्रत्येकास तुझं आरोग्य लाभू दे. कारण त्यांचे पाप तुनं क्षमा केलेले आहेत, स्वतःवर वाहिलेले आहेस. जे लोक तुझ्याकडे आरोळी मात आहेत प्रभू, अशा प्रत्येकास तुझ्या आरोग्याने भर परमेश्वर बाप्पा. आणि प्रभू तुझं गौरव कर. धन्यवाद देतोय परमेश्वरा, तसं करतायस. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून तो ऐका. आमेन. अनुग्रह तुझा इच्छा तव सुसावी, हे अनन्य गुरु राजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.